राम राम शेतकरी मित्रांनो. काल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर आपल्याला प्रत्येक मार्केटमध्ये कमी झालेले दिसून आले. आणि कांद्याचा दर कमी झाल्यानंतर बऱ्याच शेतकरी मित्रांनी कॉमेंट बॉक्स मध्ये विचारणा केली की नगरमध्ये कांद्याचे दर का घसरले. तर मित्रांनो, साहजिकच आहे, नाशिक जिल्ह्यात आपण पाहिलं, इतर ठिकाणी आपण पाहिलं तर कांद्याचे दर काल स्थिर होते. परंतु नगर जिल्ह्यातच कांद्याचे दर का पडले आणि आता कांद्याचे बाजारभाव पुन्हा वाढणार का, असंही शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. तर मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव हे नक्कीच वाढणार आहेत. परंतु कांदा मार्केट हे मार्केटच्या पद्धतीनं चाललं पाहिजे. यामध्ये जर वेगळा हस्तक्षेप हा झाला तर मात्र कांद्याचे दर असेच चढ उतार होत राहतील. तर वेगळा हस्तक्षेप म्हणजे काय? तर आपण पाहिलं, नाशिक जिल्ह्यामध्ये जर आपण कांद्याचे दर पाहिले, सरासरी कांदा नाशिक जिल्ह्यामध्ये 15-16 रुपये किलो पर्यंत जर विकत असेल, तर जास्तीत जास्त दर कांद्याचा नाशिक जिल्ह्यामध्ये 22, 23, 24 रुपये किलो पर्यंत निघत हा असतो. परंतु नगर जिल्ह्यातील परिस्थिती जर पाहिली, नगर जिल्ह्यामध्ये 15-16 सरासरी कांदा जर विकत असेल, तर जास्तीत जास्त दर हा डायरेक्ट 27-28 रुपये किलो पर्यंत बाजारभाव हा जास्तीत जास्त काही गोण्यांचा काढला जातो. त्या गोण्या अगदी कमी असतात, 5 गोण्या, 6 गोण्या, 7 गोण्या किंवा 10 गोण्या, अशा गोण्या त्या असतात. आणि जास्तीत जास्त दर हा त्या गोण्याचा काढला जातो आणि त्याचाच प्रचार प्रसार हा केला जातो. आता आपण पाहिलं, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनेही या गोष्टीवर आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांनी त्यावर एक निवेदनही काढलेलं आहे की संघटनेकडून अशा व्यापाऱ्यांवर कडक कारवाई ही करण्यात येईल की जास्तीत जास्त दर अगदी काही नगण्य गुन्ह्याचा काढला जातो आणि त्याचाच प्रचार प्रसार हा केला जातो. आणि त्याचा प्रचार प्रसार केल्यानंतर त्याचा तोटा असा होतो की काल आपण नगर जिल्ह्यात पाहिलं, प्रत्येक मार्केटमध्ये आपण घोडेगाव घ्या, वांबोरी घ्या, नगरचं मार्केट घ्या, या मार्केटमध्ये कांदा गोण्याची आवक ही काल वाढली आणि मग आवक वाढली, लगेच बाजारभाव कमी, अशी परिस्थिती नगर जिल्ह्यामध्ये काल झाली. त्यामुळे नगर जिल्ह्यात काल कांद्याचे दर कमी झालेले आपल्याला पाहावयास मिळालेले आहेत. मित्रांनो, नगर जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांना माझ्या वतीनेही सांगणं आहे की जास्तीत जास्त दर आपण हा लिमिट मध्ये काढा. सरासरी कांदा जर 15-16 रुपये किलो पर्यंत विकत असेल तर जास्तीत जास्त दर आपण 20-22 रुपये किलो पर्यंत काढू शकता. पण आपण 15-16 सरासरी कांदा विकत असेल आणि 27-28, 3,000 रुपयापर्यंत दर जर काढला तर नक्कीच त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असतो आणि त्यामुळे मार्केटही डिस्टर्ब होतं. मार्केटच्या पद्धतीनं चालत नाही आणि त्यामुळे अचानक कांद्याची आवक वाढते, कांद्याचे दर लगेच कमी होतात आणि त्याचा तोटा हा शेतकरी राजाला सहन करावा लागतो. तर मित्रांनो, यावरती आपलं काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की आपण ते टाकायचं आहे आणि आपण आपलं मत हे व्यक्त नक्की करा. कारण असं पुन्हा घडायला नको. असं घडल्यानंतर काय होतं, आपण कांदा विक्री करायला गेल्यानंतर आपलंच नुकसान हे होत असतं. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.